जिरे हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आत्ता बनवणार आहे मी पालक भाजी. तर त्याच्यासाठी ना हिरवी मिरची आणि लसूण आहे. तर छान होती. तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लसूण आणि हिरवी मिरची थोडीशी मी जास्त घेते आणि लसूण थोडासा जास्त घ्यायचा आहे कारण की भाजी छान बारीक झाली. तर बघू शकता मस्त छान असं बारीक काढलेलं आहे हिरवी मिरची आणि लसूण. तर आता पण ना थोडंसं जास्त काढला होता मी कारण की मला परतून थोडासा काढून ठेवायचा होता. तसा ठेचा पण खायला खूप भारी लागतो. आणि पालक एकदम मस्त ताजी पेंडी होती आणि अजिबात किडकी वगैरे नव्हती, एकदम मस्त होती. तर मग मी धुवून घेतली आणि आता ती कट करायची होती. तर म्हटलं अगोदर ना कणिक भिजवून घेऊयात. म्हणजे कणिक भिजवायला घेतली की मग चपात्या भाजी टाकूस तर कणिक छान भिजली की मग चपात्या करायला होत आहेत. तर त्याच्यासाठी मी अगोदर भाजी धुवून ठेवली फक्त साईडला आणि लगेच म्हटलं की पीठ भिजवून घेऊयात. पीठ भिजायला मला थोडासा वेळ लागतो, पण एकदा पीठ भिजवलं ना तर मग चपात्या आहेत त्या खूप मस्त येतात. त्याच्यासाठी ना पीठ आहे ते आपल्याला एकदम चांगलं भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे थोडं थोडं पाणी घालून जेवढं आपल्याला मऊ करता येईल ना तेवढं मऊ करून घ्यायचं. अगोदर थोडंसं जाळ ठेवायचं आणि मग नंतर थोडं थोडं पाणी घेऊन एकदम मऊ कणिक मळून घ्यायची. म्हणजे आपल्या चपात्या आहेत ना त्या एकदम छान होत आहेत. म्हणजे चपात्या असो म्हणजे पुऱ्या असो किंवा पराठे वगैरे काही पण असो, पीठ एकदा छान भिजलं ना तर एकदम छान येत आहेत. आणि शिळ्या असेल ना जरी राहिल्या ना तरी पण त्या म्हणजे अशा निब्बर होत नाहीत, कडक होत नाहीत, चपात्या एकदम छान राहतात. त्याच्यासाठी मी पीठ आहे ते जास्त छान भिजून घेत असते. आणि त्याच्यासाठी अगोदर पीठ भिजवायला घेतलं आणि म्हटलं की आता भाजी करायला काय जास्त वेळ नाही लागणार आहे. तसा कुकर लावून झालता माझा अगोदरच, फक्त आता भाजी आणि चपात्या आहेत तेवढ्याच राहिल्या होत्या. तर म्हटलं चला अगोदर कणिक भिजवून घेते, नंतर भाजी टाकूयात. भाजीला पण पालकाच्या भाजीला जास्त काही तसा वेळ नाही लागत आहे. आणि मी साधीच बनवणार होते, फक्त म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण घालून. आणि थोडंसं जर आपल्याला वाटलं तर शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालतो, पण मी फक्त हिरवी मिरची आणि लसूण घालणार होते. आणि ह्या भाजीचा व्हिडिओ आहे ना तर माझा अगोदरच बनवलेला आहे, तर तो एडिट करायचा राहिला होता म्हणून आत्ता एडिट करते. तर म्हटलं चला, कारण की तसा डिलीट करू नाही वाटत आहे. एवढा आपण व्हिडिओ वगैरे काढतो आणि फक्त एडिटिंग करण्यासाठी मग डिलीट करून टाकावा लागतो. त्याच्यामुळे म्हटलं नको, अजून थोडेफार आहेत माझ्याकडे अगोदरचे व्हिडिओ, ते पण मी एडिट करणार आहे. सध्या तर नाहीत काढणं होतं आहे, फक्त काल व्हिडिओ काढणं झालं. तर म्हटलं चला आता राहिलेले आहेत ना थोडेफार, तर ते एडिट करून घेऊयात. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि इंस्टाग्रामला जर फॉलो केलेलं नसेल तर नक्की करा. त्याची आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो नक्की तिकडे पण फॉलो करा. तिकडे पण माझे म्हणजे मिनी ब्लॉग्स असतात, ओआरएस वगैरे असतात, तर तिकडे पण नक्की फॉलो करा. सुरुवातीला घट्टच ठेवायची आणि मग छान होते. आता मला ओव्हरवाईज का देते कारण की दुसरा म्हणजे टीव्हीचा वगैरे आवाज, चपात्या केल्या तर संध्याकाळी जरी राहिल्या शिळ्या जरी असल्या त्याच्यामुळे मग तरी जास्त मोठा आवाज असेल तरच द्यावा लागतो. आता आपली कणिक आहे ना ती छान मस्त भिजली. आता मी साईडला ठेवते आणि लगेच आता आपण ना भाजी बनवायला घेऊया. भाजी पण तशी ना थोडा वेळ पाण्यात ठेवायची, म्हणजे ती तर चांगलीच भाजी होती. तरी पण कोणती पण भाजी असेल वाटली आपल्याला थोडीशी सुकलेली आहे तर ती थोडा वेळ पाण्यात ठेवायची. आमच्या शेतात नांदी एवढी छान होती सुकलेली असेल तर मी धुवायच्या अगोदर पण थोडा वेळ पाण्यात ठेवत असते. म्हणजे माती वगैरे जरी थोडीशी असेल ना तर ती पण निघून जाते. संध्याकाळी कणिक सकाळी जर बनवायचं पीठ लावायला जास्त पीठ नाही लागत आहे मला, थोडं सकाळी त्याला पीठ लावायला घेऊया आणि नंतर त्याच्यामुळे मग लाईट घेतली तर मग कधी पण भाजी करायला घेऊ. कणिक आहे आणि मग कणिक एका साईडला ठेवली भिजण्यासाठी आणि मग भाजी घेतली होती. बघू शकता एकदम मस्त ताजी लुसलुशीत. आणि अशी जर भाजी असेल ना तर मला एकतर पालक भजे करायला किंवा पालक पुऱ्या करायला जास्त आवडतात. पण म्हटलं मी म्हणजे शक्यतो करत असते जास्त पालक पुऱ्याच जास्त आवडतात आम्हाला भज्यापेक्षा. भजे पण छान लागतात पण पुऱ्या जास्त आवडतात. तर म्हटलं चला आज भाजी बनवूयात. कुकर झालता, थोडंसं गार होण्यासाठी साईडला ठेवलं होतं. आणि हिरवी मिरची लसूण पण साईडला काढून ठेवलेलं आहे. आणि भाजी मी अजून थोडीशी पाण्यात धुवून घेते 1-2 वेळेस आणि मग लगेच आपण ह्याला फोडणी घालूयात. तर आत्ता मी हिरवी मिरची आणि लसूण आहे ना तो थोडासा जास्त झाला माझ्याकडनं, तर म्हणून मी काढून साईडला ठेवणार आहे. म्हणजे तो पण तसं थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकून
आपण परतून घेतला ना ठेचा म्हणून तरी खायला खूप भारी लागतो. म्हणजे तिखट असेल तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं मीठ वगैरे. तर जास्त झाली म्हणून मी थोडीशी काढून ठेवली आणि आत्ता राहिलेली आहे ही फोडणी घालते. फोडणीला आपल्याला जिरे मोहरी काहीच नाही घालायचं. कोणती पण आपण हिरवी मिरचीची भाजी बनवणार आहोत ना, म्हणजे लसूण आणि हिरवी मिरची, तेव्हा फोडणीला दुसरं काहीच नाही घालायचं. फक्त लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे तेवढीच घालायची. आणि पालक आहे तो पण मी छान मस्त कट करून घेतला होता. तसं पालकाला जास्त खूप बारीक कट करायची नाही गरज लागत आहे, पण तरी पण मी केलं. आणि लगेच हिरवी मिरची लसूण छान परतलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि थोडीशी हळद टाकली. हळद नाही टाकली तरी चालतं पालेभाज्याला, पण थोडीशी टाकली, कलर छान दिसण्यामुळं टाकली मी. आणि मग आपल्याला तेलामध्ये ना ह्याला छान परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये छान परतून घेतली तर लवकर शिजते, जास्त वेळ नाही लागत आहे आणि खायला पण छान टेस्टी लागते. तर मी म्हणजे अगोदर थोडासा हाय फ्लेमच ठेवला होता. म्हटलं एकदा भाजी छान परतून घेतली ना तर मग झाकण घालून ठेवताना म्हणजे मीडियम गॅस किंवा लो गॅस ठेवला तरी पण चालतो. तर आता भाजी आपली छान परतून घेतली. आत्ता भाजीला अंगचंच पाणी सुटलेलं आहे, वरतून अजिबात पाणी नाही टाकलं आणि कणिक पण बघू शकता एकदम मस्त मऊ झाली आहे. तर आत्ता 2 मिनटं झालेत. भाजीमध्ये आपण जास्त पाणी नाही टाकलं, त्याच्यामुळे आपल्याला 1 ते 2 मिनटं झालं की लगेच चेक करायची, म्हणजे बुडाला वगैरे चिटकू नाही म्हणून. पालकाची भाजी तर नाही चिटकते कारण की त्याच्यामध्ये भरपूर पाणी असतं. मी वरतून काहीच पाणी नाही घातलं, ते पण बघू शकता. पालकाच्या भाजीला एवढं म्हणजे अंगचंच पाणी आहे ते भरपूर होतं. तर मला सुक्कीच भाजी बनवायची होती, म्हणजे रस्सा भाजी वगैरे नव्हती बनवायची. रस्सा भाजी जर बनवायची असेल ना तर थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. आणि रात्रीची पण माझ्याकडनं पोकळ्याची भाजी होती, तर बघू शकता. मग जेवायला घेतलं. रात्रीच्या 2-3 चपात्या होत्या आणि भाजी पण होती, तर म्हटलं आता जेवायला घेऊयात. आणि मग नंतर जेवण केल्याच्या नंतर मग माझ्याकडनं राहिल्या होत्या चपात्या बनवायच्या, तर मग चपात्या बनवायला घेतल्या. तर पीठ छान भिजलं ना तर मग चपात्या पण एकदम मस्त होत आहेत. बघू शकता सगळ्या चपात्या आहेत ना माझ्याकडनं एवढ्या मस्त छान फुगत आहेत. पराठे असू चपात्या असू आणि पुरणपोळी तर ह्याच्यापेक्षा छान फुगते. म्हणजे कणिक आपण जेवढी छान भिजवतो ना तेवढ्या आपल्या चपात्या आहेत त्या छान येत आहेत. तर आत्ता चपात्या राहिलेल्या आहेत तेवढ्या पण करून घेते. आणि तेवढ्यामध्येच आलं रुद्रांचं पार्सल, तर त्याचं ऑनलाईन मागवलं होतं. तर मग त्याची गडबड चालली होती की मीच खोलणार आणि माझा व्हिडिओ वगैरे बनव, रील्स वगैरे बनव. तर मग तेच चालू होतं. तर आत्ता सुट्ट्या लागलेल्या आहेत पण शाळा चालूच होत्या, तर त्याला ना सॅक वगैरे घ्यायच्या होत्या. तर म्हटलं चला आत्ता ऑनलाईनच घेऊयात, तर घेतल्या. तर बघू शकता 2 सॅक घेतल्या होत्या. त्याला त्या खूप आवडल्या आणि तो म्हटला की म्हणजे तो कधी कधी मनानेच म्हणतो की माझे व्हिडिओ वगैरे काढ, माझ्या रील्स काढ. तर त्याच्या पण अशा खूप दिवस झालं नाहीत बनवणं होते रील्स वगैरे व्हिडिओ, कारण की शाळा चालू आहे आणि आता शाळा बंद आहेत. तरी पण म्हणजे शाळेत जात नव्हतं ना तेव्हा तो छान रील वगैरे बनवायचा. पण आता शाळा चालू झाल्यामुळं शाळेतनं आलं की अभ्यास वगैरे असतो, थोडंफार खेळतो, त्याच्यामुळं रील्स वगैरे अजिबात नाहीत बनवणं येत. पण म्हटलं की आज बनव, म्हणून म्हटलं छान बनवूयात. आणि सॅकची क्वालिटी पण ना एकदम मस्त आहे. त्याला पण खूप आवडल्या आणि मला पण खूप जास्त आवडल्या. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्यासाठीला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवनवीनचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि ही होती पिकाचू आणि एक होती स्पायडर. त्याला दोन्ही पण सॅक खूप जास्त आवडल्या.